राजकारणात अनेक चेहरे दिसतात, पण काही चेहरे केवळ दिसत नाहीत तर दिशा ठरवतात. निवडणुकीच्या रणांगणात कोणी राजा बनतो, कोणी प्यादं ठरतं, पण संपूर्ण खेळ फिरतो तो काही मोजक्या मोहऱ्यांभोवती. महापालिका निवडणूक, युती आघाडीची गणितं आणि सत्तेचा कौल या सगळ्या घडामोडींमध्ये नाशिकचा खरा पॉवर सेंटर नेमकं कुठे आहे याचा धांडोळा घेणारा हा खास कार्यक्रम मोहरे महापालिकेचे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते दत्ता गायकवाड यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी. प्रत्येक शहरामध्ये काही चेहरे असतात, मात्र त्या चेहऱ्यांपैकी काही चेहरे हे मोहरे असतात आणि ते त्या शहराची दिशा ठरवत असतात. अशाच सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि या सगळ्या निवडणुकीच्या अनुषंगानं नाशिकमधील एक मोहरे दत्ता गायकवाड आपल्यासोबत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे ते उपनेते आहे. नाना, तुमचं पुढारी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत. आणि सध्या परिस्थिती रणसंग्राम आपण बघतोय, काय चित्र असेल या निवडणुकीचं, काय आपलं आकलन आहे? या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं चित्र मला दिसतंय. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या माध्यमामधून त्या उमेदवारांच्या प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही फिरतो आहे. वातावरण खूप चांगलं आहे. त्याचं कारण असं की लोकांना आता भारतीय जनता पक्षावर विश्वास राहिला नाही. तिचं कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये 8 वर्षापूर्वी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अनंत कानारे मैदानावर एक सभा घेतली. त्या सभेमध्ये सांगितलं की मी नाशिक शहर दत्तक घेतो आणि लोकांना वाटलं की नाशिक शहर दत्तक घेतल्यानंतर या शहराचं नंदनवन होईल, या शहरामध्ये चांगले उद्योग येतील, आपल्या मुलाबाळांना काहीतरी नोकरी लागेल. ह्या हेतूने मतदान झालं आणि 66 नगरसेवक त्यांचे निवडून आले आणि सत्ता त्यांच्या हातामध्ये आली. परंतु 5 वर्षाच्या कालखंडामध्ये नवीन उद्योग तर आलाच नाही. स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठमोठे खड्डे आहे. शहराची अतिशय बिकट अवस्था आहे. या ठिकाणी कोयता गँग असेल, जाळपोळीचे गाड्यांचे प्रकार आपण बघतो आहे आणि एकंदरीत सर्वसामान्य माणूस हा भयभीत झालेला आहे. आणि म्हणून तो माणूस, त्याला असं वाटतं की या शहराला खऱ्या अर्थानं जर कोणी वाचू शकतं ते आदरणीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. आणि म्हणूनच त्या माध्यमातून लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काहीतरी करा. आणि मग आम्ही भयमुक्त नाशिकसाठी एक मोर्चा संयुक्त काढला होता आणि त्याचा परिणाम नंतर आपण बघितलं की कुठेतरी पोलीस खात्यालाही जाग आली आणि मग कायद्याचा बालेकिल्ला हा सगळा प्रकार झालेला आहे. आणि म्हणून लोकांच्या ते लक्षात आहे आणि म्हणून 100% लोक शिवसेना आणि मनसेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहतील. ठाकरे बंधूंची युती मुंबईमध्ये विशेषतः त्याची जास्त चर्चा झाली. मुंबईची परसबाग म्हणून आपण नाशिककडे बघतो. नाशिकमध्ये या ठाकरे बंधूंच्या युतीचा जो करिश्मा आहे तो किती प्रमाणात बघायला मिळेल? 122 जागा आहेत, त्यापैकी आपलं आकलन काय म्हणतं? 100% बघा, आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाशिकवर प्रचंड प्रेम होतं. नाशिकमध्ये 94 साली अधिवेशन झालं आणि साहेबांनी दार उघड भया दार उघड आणि महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थानं देवीने दार उघडले आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता आली. त्यावेळेस तेव्हापासून साहेबांचं प्रेम आहे, आदरणीय उद्धव साहेबांचं प्रेम आहे, माननीय राज साहेबांचं या शहरावर प्रचंड प्रेम आहे. आणि वेळोवेळी आपल्याला ते दिसलेलं आहे की लोकांचा या ठाकरे फॅमिलीवर प्रचंड विश्वास आहे. आणि अनेक वर्षापासून प्रत्येकाला असं वाटायचं हे 2 भाऊ एकत्र आले पाहिजे. जेव्हा ते 2 भाऊ एकत्र आले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा आनंद आपण बघितला. नाशिक शहरामध्ये देखील मोठा उत्साह त्या ठिकाणी साजरा झाला. आणि म्हणून 9 तारखेला हे 2 भाऊ एकत्र नाशिकला येत आहे. त्यांची अनंत कानारे मैदानावर सभा आहे आणि लोक उत्सुकतेने वाट बघताय की त्या सभेच्या माध्यमामधून त्या ठिकाणी त्या दोघांना एकत्र बघायचं आहे आणि हा योग आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे. यंदाची निवडणूक कोणत्या मुद्द्यांच्या भोवती प्रामुख्यानं आपल्याला दिसते? कारण नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपण राजकारण करत आहात. काय नाशिक शहराचा विकास खुंटला आहे, काय अपेक्षित आहे? हे बघा, खरं तर मी पहिल्यांदा सुरुवातीलाच सांगितलं की लोकांची अपेक्षा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडून होती, परंतु ती त्या ठिकाणी झालं नाही. आता या शहरामध्ये जर आपण एकंदर बघितलं तर नवीन उद्योग आलेले नाही. त्याबरोबर IT पार्कचं फक्त आपण ऐकतो,
प्रत्यक्षामध्ये IT पार्क या शहरामध्ये आलेला नाही. आणि म्हणून अनेक स्मार्ट सिटीच्या नावाखाली लोकांना मूलभूत गरजा, चांगलं रस्ते पाहिजे, चांगलं पाणी मिळालं पाहिजे, साध्या अपेक्षा लोकांच्या त्या देखील या ठिकाणी पुऱ्या झालेल्या नाही. आणि म्हणून आमचं लक्ष त्या गोष्टींकडे आहे की लोकांना जे अपेक्षित आहे ते या ठिकाणी आम्ही त्या माध्यमामधून देणारे. काहीतरी खोटा मोठा वचननामा किंवा मोठे आश्वासनं आम्ही काही देत नाही. प्रॅक्टिकल जे लोकांना पाहिजे तेच आम्ही देतो आहे. आणि म्हणून लोकांचा विश्वास आमच्यावर आहे. आणि म्हणून निश्चितपणे सत्ता ही आमची येणार यात मला ती मात्र शंका वाटत नाही. या सगळ्या दरम्यान महाविकास आघाडी म्हणून अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देखील होते. मनसे सोबत आल्यामुळे तुमची ताकद या निमित्तानं वाढते. मात्र महायुतीमध्ये असलेला संघर्ष आणि त्यात तुम्ही त्यांना या सगळ्या काळामध्ये तोंड देताय, किती ते फिजिबल तुम्हाला वाटतंय? नाही, आता बऱ्याच ठिकाणी काँग्रेसच्या संदर्भामध्ये 1-2-4 ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी विड्रॉल केले, आम्ही विड्रॉल केलेले आहे. मनसेच्या बाबतीमध्ये 4 ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे. परंतु त्या ठिकाणी आम्ही जाहीरपणे त्यांना पाठिंबा दिलेला आहे, त्यांचाही पाठिंबा आम्हाला घेतलेला आहे. त्यामुळे तो विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे. राहिला राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी उमेदवार टाकून ठेवलेले आहे. परंतु त्यांचे काही उमेदवार आमच्या बरोबर लढता आहे. आणि म्हणून निश्चितपणे हे चुकीचं झालेलं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. आणि म्हणून तर राष्ट्रवादी सोडली तर बाकीचं तर आमचं एकदम चांगलं आहे. आणि लोकांची अपेक्षा खास करून ह्या 2 बंधूकडं आहे. त्यामुळे निश्चितपणे चांगले सीटेनं जवळजवळ आता आम्हीच 80 जागा लढतो आहे. मनसे जवळजवळ 28-30 जागा ते पण लढत आहे. 110च्या आसपास काही काँग्रेस, काही राष्ट्रवादी, असं करून आमचं पूर्ण त्या ठिकाणी झालेलं आहे. सभेच्या दिवशी सगळे उमेदवार जे अधिकृतपणे उमेदवार आघाडीचे आहे त्यांना देखील आम्ही व्यासपीठावर त्या ठिकाणी बसवणार आहोत. अशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे. नाना, या सगळ्या काळामध्ये ही अशी निवडणूक स्थानिक पातळीवरची होते ज्या काळामध्ये अखंड शिवसेना राहिलेली नाही आहे. शिवसेना 2 भागामध्ये विभागली गेलेली आहे. पूर्वीची अखंड शिवसेना, आत्ताची विभागलेली शिवसेना. एक ज्येष्ठ नेते म्हणून या सगळ्याकडे आपण कसं बघता? काय त्याचे इफेक्ट्स जाणवतील? नाही, या ठिकाणी आहे ना, निश्चितपणे शिवसेनेचे 2 तुकडे झाले आपण जे म्हणतायत. खरं तर हा सत्तेचा माज आहे. म्हणजे जर पाहिलं तर निवडणूक आयोग ज्या काही ह्या संस्था आहे, CBI असेल, ED असेल, ह्या संस्था स्वतंत्र संस्था आहे. परंतु आज या संस्थेवर सत्तेच्या माध्यमातून एक प्रकारचा दबाव टाकला जातो. आता या ठिकाणी तुम्ही बघितलं की शिवसेनेचे आमदार फोडले, शिवसेनेचं चिन्ह पळवलं, शिवसेनेचं नाव पळवलं. हे केवळ त्या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग केलेला आहे. कोर्टात अजून केस चालू आहे. निश्चितपणे न्याय आम्हाला भेटेल अशी अपेक्षा आहे. परंतु ह्या ठिकाणी सत्तेच्या जोरावर हा प्रकार केलेला आहे. परंतु लोक विकत गेले, आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील. परंतु बाळासाहेबांचा जो शिवसैनिक आहे, जो खासदार निवडून देतो, आमदार निवडून देतो, तो मात्र आजही आदरणीय उद्धव साहेबांच्या बरोबर आहे. आणि त्याच्या जोरावरच आमच्याकडे पैसा नसेल, परंतु आजही तुम्ही नाशिकमध्ये जर बघितलं तर लोक सरळ चर्चा करतात की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या 2 पक्षामध्येच फाईट होणार आहे, असं चित्र या शहरामध्ये आपण बघतोय. पक्ष बाजूला ठेवूयात किंवा तुमच्या भूमिका बाजूला ठेवूयात, नाशिक शहरातील एक ज्येष्ठ नेते म्हणून या शहराकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे? एक तळमळ असते प्रत्येकाला आपल्या शहराबद्दलची. नेते म्हणून ती विशेषतः एक वेगळ्या पद्धतीची त्या सगळ्या याच्यामधनं, भूमिकेमधनं जातात. काय वाटतं? खरं तर आपलं जे शहर आहे या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेलं शहर आहे. हे साहित्यिकांचं शहर आहे. ही तंत्रभूमी आहे, यंत्रभूमी आहे. संपूर्ण देशाचे लोक या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी येताना आपण बघतोय. एक चांगलं शहर आहे. परंतु या शहराला जणू काही कोणाची दृष्ट लागली की काय. आज या शहरामध्ये माणूस घाबरतो आहे. भयमुक्त शहर झालं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. आता जे तपोवनातला विषय ताजा आहे, म्हणजे त्या तपभूमीमध्ये अनेक साधू संतांनी त्या ठिकाणी तप केलेलं आहे. त्या ठिकाणी आज
ती तपोभूमीमधले झाडं तोडून टाकायचे आणि ती जागा एखाद्या बिल्डराच्या घशात घालण्याचं काम कोण करतं हे देखील सर्वसामान्य नाशिककर बघताय. आणि म्हणून हा सगळा परिणाम, हे शहर चांगलं झालं पाहिजे, या शहरामध्ये IT पार्क आली पाहिजे, या शहरामध्ये चांगले उद्योग आले पाहिजे. कारण आपल्या शहरासारखं हवामान कुठंही नाही, पाणी कुठेही नाही, असं असताना देखील आपल्याकडं जे व्हायला पाहिजे ते होत नाही. हे आमचं दुर्दैव आहे. या शहराला चांगला नेता आजपर्यंत भेटला नाही असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजला हा संपूर्ण वेळ दिला, ही खास मुलाखत दिली आणि तुम्हाला देखील या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजन सह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.